आखाती देशातील युद्धाचा परिणाम जो आहे तो आता जाणवू लागलेला आहे आणि या युद्धामुळे जर पाहिलं तर कमर्शियल गॅसचा तुटवडा मोठ्या प्रमाणात जाणवू लागला आणि त्यामुळे जर पाहिलं तर शहरातील हॉटेल व्यावसायिक आता परंपरागत अशा पद्धतीनं भट्ट्या पेटून जे आहे ते या ठिकाणी व्यवसायाला जे आहे ते सुरुवात करताना पाहायला मिळत आहे। यवतमाळ शहरामध्ये पाहिलं तर साधारणतः 200 रेस्टॉरंट या ठिकाणी आणि या संपूर्ण रेस्टॉरंटमध्ये आता गॅस भट्टीच्या माध्यमातून त्यासोबतच कोळसा भट्टीच्या माध्यमातून जे आहे ते या ठिकाणी वापर जो आहे तो आता वाढलेला आहे। गॅस कमर्शियल गॅस सिलेंडरचा तुटवड्यामुळे ही परिस्थिती जी आहे ते त्यांच्यावर उद्भवलेली आहे। आपल्यासोबत यवतमाळ शहर रेस्टॉरंट असोसिएशनचे अध्यक्ष रितेश तिलवानी आहेत। भैया किती हॉटेल यवतमाळ शहरात आहे आणि कमर्शियल गॅसचा कसा तुटवडा आणि कसा फटका तुम्हाला बसलेला आहे? जवळपास 150 हॉटेल आहे यवतमाळमध्ये आणि सध्या असं आहे का नॉन कमर्शियल गॅस भेटत नाही लागले, एक किंवा दोन असं आहे। तर आता आम्ही पुन्हा त्याच पद्धतीची जुनी आपली पद्धत होती परंपरागत कोळसा भट्टी हे याच्यावर पुन्हा वापस डायव्हर्ट होऊन अदरवाईज आपण इलेक्ट्रिक भट्ट्या पाहत आहोत आणि कोळशावर जात आहोत, इंडक्शन चुली आहे, आता पुन्हा त्याचीच आपण हे करत आहोत। या संपूर्ण तुटवड्यामुळे पुन्हा भट्टीवर तुम्ही येताय तर कुठेतरी प्रदूषणाची मर्यादा हॉटेल्स मधली वाढणार आहे का? सध्या तर आम्हाला लिखितमध्ये काहीच आलेलं नाही आहे, पण अशी परिस्थिती पुन्हा निर्माण होऊ शकते। आम्हाला राज्य सरकारवर भरोसा आहे, ते काही ना काही याच्यात तोडगा काढून देणार आम्हाला। एक किती मागणी एकंदरीत या हॉटेल्समध्ये सिलेंडरची होती आणि किती पुरवठा सध्या होत आहे, किती तुटवडा जाणवतोय? ऑन एन एव्हरेज प्रत्येक हॉटेलला जवळपास 2 सिलेंडर नॉन डोमेस्टिक आपल्याला लागते, पण सध्याच्या परिस्थितीत जे परिस्थिती आहे एक भेटत आहे सध्या, तर 50% तर कट ऑफ झाला आहे। आता पुढे आता समजून आपल्याला काय कसं होणार आहे। तुम्ही कशा पद्धतीनं बचत हॉटेल्स व्यावसायिक या संपूर्ण प्रश्नांवर काढताय या गॅसच्या तुटवड्यावर काढताय? याच्यावर आम्ही मेनू शॉर्ट केली आहे आणि ज्या गोष्टीला जास्त गॅस लागते ते मेनू मधून कट ऑफ करून, तसं चपाती झाली यावी आपण तंदूरवर डायव्हर्ट केलं आहे, तंदूर रोटी नान पराठा याच्यावर गेलो आहोत। आणि आता आजपासून आम्ही हे परंपरागत जे जुन्या भट्ट्या होत्या पुन्हा काढून आणखीन किती आपल्याला वापर कमी करता येते त्याच्याकडे आम्ही लक्ष देत आहोत। निश्चित या संपूर्ण गॅस तुटवड्याचा फटका जो आहे तो हॉटेल व्यावसायिकांना या ठिकाणी बसतोय। चक्क हॉटेल व्यावसायिकांनी आपल्या मेनू कार्ड मधून जास्तीचा गॅस लागणारे मेनू सुद्धा हॉटेलच्या या संपूर्ण व्यवसायामधून कमी केल्याचं पाहायला मिळत आहे। विवेक गावंडे, टीव्ही 9 मराठी, यवतमाळ। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टीव्ही 9 मराठी, एकमेव।